गणादिसेवितं कपीर्थजम्बो फलचारो भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपाद पंकजं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकं खादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भाविका। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यं जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जडान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं या कुलते कुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रारुता या लीलावरदण्डमण्डितकरा या शीलपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभुदे देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषाढ्यां पातु। हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे पुंडलिकावरती विठ्ठल श्री गुरुदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय शक्ती मुक्ता की जय गोपाल कृष्ण भगवान की जय बोल रे भाई सब सब संतन की जय रात्रीच्या सत्रामध्ये भगवान परमात्म्याचा परमभक्त असणारा श्री हरी विष्णूंचा परमभक्त ध्रुव याचं दिव्य चरित्र तुम्ही कालच्या सत्रामध्ये ऐकलेलं आहे. तर बघा, ध्रुवाच्या जीवनामध्ये अशी बदल का झालेला आहे, कारण त्याच्या जीवनामध्ये असे त्याचा उद्धार का झालेला आहे. 5 वर्षाच्या उमरमध्ये त्याला मार्गदर्शन करणारी त्याची माता कशी होती, तिने त्याला योग्य मार्गदर्शन केलं. म्हणून आपला मुलगा लहान असताना त्याला आपण लहान असताना म्हणे लहान आहे बारे काय कळतं त्याला, पण लहानपणापासूनच योग्य मार्गदर्शन केलं तर मूल असं योग्य घडत असतं, त्याच्या जीवनामध्ये असा योग्य बदल होत असतो. म्हणून 5 वर्षाच्या वयामध्ये त्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. त्याला फक्त काय पाहिजे होतं, मांडी पाहिजे होती, मांडीवर बसायला पाहिजे होतं. उत्संगी म्हणजे मांडी, पित्याच्या उत्संगावर बसायला त्याला पाहिजे होतं फक्त. परंतु मातेच्या कृपेने मातेने योग्य मार्गदर्शन केलं की बाळा, तुला जर तुझ्या पिताश्रींची मांडी हवी असेल, परंतु तू तर माझ्यासारख्या अशी अभाग्यवान आहे मी, हां, आणि असं अभाग्यवान असणाऱ्या माझ्या ठिकाणी तू जन्माला आला, म्हणून तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागेल. म्हणून तो वनामध्ये गेला ना, तिथून त्याने देवाची प्राप्ती करून घेतली. देवाने त्याला तेव्हा लहान असल्यामुळे त्याला काय मागावं देवाला समजत होतं, म्हणून देवाने न मागता त्याला किती दिलं तुम्ही ऐकलं कालच्या दिवशी, आणि देखावा देखील बघितला. म्हणून संतांच्या संगतीने काय होऊन जाईल, एक क्षण अर्धा क्षण जरी संतांची संगती जीवनात घडली तर ते आपल्या तुमच्या आमच्या उद्धाराला कारणीभूत ठरत असते. क्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, क्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती. तिने होय शांती महत्वा तिने होय शांती महत्वा अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण
घडता संतांचे संगती क्षण घडता संतांचे संगती क्षण घडता संतांचे संगती अर्धाक्षण घडता संतांची संगती तेने वय शांती महत् पापा. महापाप जरी असले आपल्या ठिकाणी पण अर्धा क्षण जर तुमच्या जीवनामध्ये संतांची संगती घडली, तुम्हाला योग्य संतांचं दर्शन जर घडलं तर बरं संतांच्या रूपामध्ये असला पण संतांचा पंथ किती कठीण आहे. कबीर महाराज म्हणतात संत संत सब कहलाते हैं, कठिन है संत का पंथ, काम क्रोध को जीता नहीं वह संत नहीं है जंत है. हा जनता सारखा असला आणि फक्त रूपच केवळ त्याने संताचं घेतलेलं आहे. हा कारण फक्त काही लोक फक्त कशा करता संताचं रूप घेता फक्त नुसतं वरपंगी संतांचं डोंगर रूप घेतलेलं असतं पण बाकी मधून त्याच्या ठिकाणी सगळा काम विकार धरलेला असतो. तर आजच्या याला संत म्हणू नये. वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, हरी वश केला कामे, हरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. यासी मनो नये साधो जगी विटंबला बाधो, जगी विटंबला बाधो, जगी विटंबला बाधो. त्याचे मनो नाही साधो जगे विटंबना बाधो, जगे विटंबना बाधो, जगे विटंबना बाधो. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, ज्याला म्हणू नये साधू अंतरी विटंबना बाधू. बघा जातीच्या अभंगांमध्ये मुक्ताबाईने वर्णन केलेलं आहे. अंतरी वश केला कामे, फक्त वरी वरी भगवत वस्त्र परिधान केलंय आणि काम अंदर या त्याच्या अंदरमध्ये काय भरलेलं आहे काम आणि क्रोध अशी विकार भरलेले आहे, काही कामचं नाही. म्हणून योग्य संतांचं मार्गदर्शन जर मिळालं तर बघा म्हणून कबीर महाराज म्हणताय की संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, ओए तेरो बड़ भाग रे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. पुण्य कमाई, रामचरण अनुराग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी,
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। हरि सुमिरन में जागरे तेरी अच्छी बनेगी, हरि सुमिरन में जागरे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। कागा से तोहे हंस बनावे, कागा से तोहे हंस बनावे, ये कोई हंस बनाए, कागा से कोई हंस बनावे, जाए उसे दागरे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतांच्या संगतीमध्ये ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, म्हणून हरी सुमिरन में जागरे. कागासारखा असला, कावड्यासारखा जरी मलिन झालेला असला, कावड्याचा कलर कसा आहे? हा, काळा काळा कोळसा सारखा. आणि असा कावड्याचा सारखा जरी असा मनुष्य प्रवृत्तीचा मनुष्य असता, कावड्याची बुद्धी कशी आहे? कावडा के वाटोसमारी सांगता येत नाही मग. हा, तसे काही काही लोक कावड्यासारखे, कावड्याच्या प्रवृत्तीचे. कावडा फक्त त्याला फक्त एकाच वेळेला रामप्रभूने डिमांड दिला आहे केव्हा ते, परंतु जयंत होता, कावड्याचं रूप घेतलं होतं त्याने, सीतेमाईवर झडप घातली होती, म्हणून त्याला रामप्रभूने मारण्याकरता इशिका सोडली होती. परंतु रामप्रभूने सांगितलं माझी जी इशिका सोडली ना त्याला तुला एक अंग द्यावा लागेल. एक अंग म्हणजे त्याने एक डोळा, त्याचा एक डोळा ज्या डोळ्याने त्याने वाईट दृष्टी टाकली होती सीतामाईवर, तो त्याचा डोळा फोडण्यात आला. त्याचा एक डोळा फुटला, तेव्हापासून कावडा काय झाला? मग एकाच डोळ्याचा झाला. त्याला एकच डोळा आहे, परंतु तो इतका, बघा शिकारी जरी किती चॅप्टर असला, हुशार असला, चतुर असला, त्याला म्हणा फक्त कावडा मारून दाखव, एका डोळ्याचा आहे. पण सगळ्या पक्ष्यांमध्ये हुशार चतुर कोण आहे? कावडा आहे. धूर्त येतो एकदम. हा, आणि त्याला रामप्रभूंनी उछाप दिला त्याने मागितल्यामुळे. तुला एक वेळेला असा डिमांड राहील पितृपक्षामध्ये की तू ज्याच्या पिंडाला, म्हणजे ते आपण जो घास घालतो त्या घासाला जर त्याने चोच लावली, सेवन केला, म्हणजे त्याच्या पित्राचा काय झाला? उद्धार झाला. आणि आपले ते दशविधीचे जे पिंडात पाडलेले असताना दहाव्याचे, त्या दिवशी देखील कावडा आला त्या वैकुंठ धाममध्ये, आणि त्याने जर त्या दशविधीचे जे काही पिंड आहे ना तो सेवन केला की समजायचं की आपल्या माता म्हणा का पिता म्हणा यांना काय मिळाला? मोक्ष मिळाला. इतका प्रभू रामचंद्रांनी त्याचा मोठा अधिकार करून दिलेला आहे कावड्याचा. हा, मोहनिशा में बहुत दिन सोई, जाग सके तो अब जाग रे,
तेरी अच्छी बनेगी। कहत कबीरा राम सुमिरन में, पाग सके तो पाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। म्हणून संतांची संगत जीवनामध्ये करावी। परंतु संत देखील जसे ध्रुवाला नारद महर्षी, महान संत, महान भगवत भक्त असणारे नारद महर्षी यांच्यासारख्या संतांचं जीवनात दर्शन व्हायला पाहिजे। योग्य संतांचं जर तुम्हाला मार्गदर्शन तुमच्या जीवनात घडलं तर समजून घ्या की तुमचं जीवनाचं कल्याण झालं, तुमचं जीवन कृतकृत्य झालं। आणि खरं म्हटलं तर आई वडील हे पहिलं शाळा आहे। पहिली शाळा कोणती आहे? आई वडील जर योग्य मार्गदर्शन करतील तर मुलगा चांगला घडत असतो आणि तो पारमार्थिक घडत असतो। अगोदर कोणाची वृत्ती चांगली पाहिजे? पारमार्थिक वृत्ती आई वडिलांच्या पाहिजे। आणि आई वडील जर पारमार्थिक असले, माडकरी असले, तर त्याच्या गळ्यामध्ये कशाची माळ राहील? तुळशीची माळ। आणि याच्या विरुद्ध जर त्याच्या घरातले सर्व संस्कार असले तर तो तुळशीची माळ घालेल का? मी म्हणतो एवढं महाग सोनं झालं तरी बी लोक सोन्याचं लाकीट घालतील, पण तुळशीची माळ घालण्याकरता लोकांना काय वाटते? म्हणे महाराज माळ घालायची आहे, पण माळ कशी पाहिजे? असे पक्वाच्या गट्ट्यासारखी असं म्हणता का लोक? कसे सांगता? बारीक आणा, म्हणजे बारीक पाहिजे ती दिसायला नको। आणि सोन्याचं जाकीट जर आणायचं म्हणलं तर कसं पाहिजे? हा त्यासाठी असं पाहिजे ते जाकीटदंडासारखं, म्हणजे सहज आपल्या गळ्यामधून ते दिशीन। आणि चांगली महाग सोनं होतं त्यावेळेला। आणि जर समजा सोन्याचं लाकीट बघितलं किंवा तुमच्या माता भगिनीच्या कानामध्ये आणि पोतीमध्ये मणी असतात, चांगलं जर 3 तोड्याची पोत, 4 तोड्याची पोत, हार असला का चपला हार, कोणता चपला हार? मी पायामध्ये चापलत होतो, म्हटलं कोणता चपला हार राहतो? म्हणे तो महाराज पांचाली चपला हार। आता पांचाली म्हटलं, पांचाली ती कोणा करता असते? ती द्रौपदी करता पांचाली होती, ती पांचाली होती। आता तू कशाला पांचालीच्या फंद्यात पडती? बाय बरं आहे ना, एकच चाली। कारण तिला 5 पती होते म्हणून ती 5 पतींच्या नावाने पांचाली घालायची। तुला तर एकच आहे ना लाडाचा, म्हणून एकच मंगळसूत्र घालणं माऊली। म्हणून मातेमध्ये इतकी शक्ती आहे। माता, घरातली माता जर चांगली असली, म्हणून फक्त लक्षात ठेवा पथ्य काय आहे तर जीवनामध्ये। मातेला ज्यावेळेला ती स्वयंपाक करते सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर पहिले तिनं विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा। विष्णू सहस्रनाम झाल्यानंतर आपल्याला काही सांगण्याचं काम नाही, कारण आमच्या महाराज मंडळीत काकडा झाल्यानंतर लगेच तुम्ही काय करता? फक्त आमची महाराज मंडळी थोडे लवकर तुम्ही येऊन जाता, नंतर येता काकड्याला नाही, उशीर लवकर येऊन जाता, असा फरक पडतो ना। लेट आले का? आपण चेक केला। वडील हे जीवनामधले पहिले देवता आहेत। जे जसे मार्गदर्शन करतील तसं पुत्र म्हणा का कन्या म्हणा ते घडत असतात। आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता। धन्य माता पिता तया किया, धन्य माता पिता तया किया, गुणी कंडा होती जी सात्विक
बघा तुकोबाराय सांगताय या अभंगामध्ये की आपल्या आपल्या हिताच्या जो ठिकाणी जो जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्यता देत आहे तुकोबाराय या अभंगामध्ये. धन्य माता पिता तयाच्या आई आणि वडील यांना धन्यता तुकोबाराय देतात. कशामुळे? हिताच्या ठिकाणी जागा पुत्र आणि कन्या आहे, परंतु धन्यता कोणाला? आई आणि वडिलांना. त्याचं कारण काय? मुलगा किंवा मुलगी जर परीक्षा दिली तिने 12वीची आणि त्यामध्ये जर प्रथम क्रमांकाने पास झालेली आहे तर स्वागत कोणाचं केलं जातं? जो पास होतो त्याचं. परंतु त्याच्या आई वडिलांना बोलवतं का नाही ते स्वागत त्यावेळेला? काय म्हणता आणि लोक की अमक्या अमक्याची मुलगी किंवा एक अमक्या अमक्याचा मुलगा. अहो त्यांनी काही योग्य मार्गदर्शन केलेलं आहे पुत्राला कन्येला की ते पहिल्या क्रमांकाने पास झाले. गर्भाच्या घरामधले मुलगा मुलगी परंतु पहिल्या क्रमांकाने पास झाली. अहो आता तर समजा गरीबातला गरीब जरी असला परंतु सर्व गरीब पद्धतशीर असतं, परंतु गर्भाच्या मुलांनी ते आपला दिवार आहे त्या चिमणी म्हणत आपण त्याला, त्या चिमणीच्या प्रकाशामध्ये अभ्यास करून प्रथम क्रमांक त्यांनी उत्तीर्ण झालेले आहे. प्रथम क्रमांकाने पास झालेले आहे आणि मोठे अधिकारी झालेले आहे. आता सर्व सोयी आहे मुलांचे. जरी गरीब असला ना आई वडील तरी देखील ते स्वतः कपडे फाटलेले घालतील, पण माझी मुलगी कॉलेजला जाते, माझा मुलगा कॉलेजला जातो शिकण्याकरता. स्वतः फाटलेले कपडे घालता आणि त्यांना जीन्सची पॅन्ट आणून देतात, नवी घेऊन देतात. कोणाला? मुलाला किंवा मुलीला. आता कारण मुली बी घालता जीन्सच्या पॅन्टा, कारण कॉलेजमध्ये जाणार आहे घालावंच लागतं. नियम बी असतो काही काही ठिकाणी असा असतो. म्हणून असे जे सात्विक कन्यापुत्र ज्या कुळामध्ये जन्माला येतात तर भगवान श्रीहरी विष्णूंना त्यांचा देवाला देखील त्यांचा हरिक वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा हरिक.